समुद्राला देव मानणाऱ्या कोळी बांधवांसाठी उद्याचा दिवस एक सण नसून कृतज्ञतेचा दिवस आहे. समुद्र देवतेला नारळ अर्पण करून नवीन मासेमारी हंगामाची सुरुवात केली जाते. अशाच या पवित्र नारळी पौर्णिमेनिमित्त आपण एक खास डिश करणार आहोत. ती प्रत्येक घरोघरी जरूर बनते. तर हे खवय्यानो, मी सौमिल आणि आज आपण करणार आहोत नारळी भात. लागणारं साहित्य बघूया लगेच. त्यासाठी ओला नारळ, गूळ, ड्रायफ्रुट्स, साजूक तूप, केसर, वेलची पावडर आणि भिजवलेला बासमती तांदूळ. तर आता आपण कृती बघूया. मला सांगा, तुमचा पण नारळी भात चिकट होतो का? या स्टेप फॉलो करा, याच्या पुढे कधीच होणार नाही. तर त्यासाठी आपण काय केलंय, एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलंय आणि याच्यामध्ये आपल्याला आता भात शिजवून घ्यायचा आहे. तर आपण तूप टाकायचं पहिले. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकायचे. ड्रायफ्रूट जरासे परतायचेच आपल्याला. जरासा काजूला आणि बदामला गुलाबी रंग आला ना की खायला पण छान लागतं. त्यानंतर आपला भिजवलेला तांदूळ टाकून घ्यायचा. हलक्या हाताने आपल्याला हे परतून घ्यायचं, कारण तांदूळ भिजलाय, तुटायची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला हलक्या हाताने ढवळून घ्यायचं हे सगळं. एका बाजूला गरम पाणी पण होतंय, तांदूळ पण इकडे परतला जातोय. थोडा परतला गेला की आपल्याला गरम पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये. साधारण भात बुडेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं. गरम पाणी घेतले आणि तांदूळ पण ऑलरेडी भिजलेला आहे, त्याच्यामुळे फक्त तांदूळ बुडतील एवढंच आपल्याला पाणी टाकायचं. तर आता भातातलं पाणी पण आटत आलंय. तर एकदा झाकण मारून आपल्याला 90% भात शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये. तर भात 90% शिजला असेल, इथं चेक करून घेऊया आपण. ही जी वाफ आहे ना, ही आपल्याला पूर्ण काढायची. दाखवतो भात कसा ओळखायचा 90% शिजला. दाबल्यावर लगेच तुटला पाहिजे, याचा अर्थ 90% शिजलाय भात. ह्याची वाफ पूर्ण काढायची, म्हणजे भात एकदम मोकळा होतो. कारण जो वरती भातावरती पेज येते ना, ती त्यात मुरली नाही पाहिजे, ती वाफेद्वारे बाहेर निघून गेली पाहिजे. ही स्टेप एकदम इम्पॉर्टंट आहे. आता भात साईडला ठेवूया आणि आपण नारळाचा चव बनवून घ्यायचा. आता भात एका साईडला ठेवला आपण, आता दुसऱ्या बाजूला आपल्याला चव बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला आधी तूप घालायचं आहे. तूप जरा तापलं की आपल्याला गूळ घालून घ्यायचा. गूळ थोडा जास्त लागणार आहे, कारण भाताला पण आपल्याला गोडवा ह्यानेच येणार आहे. त्याच्यामुळे खोबऱ्यापेक्षा जास्त गूळ पाहिजे. गुळानंतर आपलं खोबरं टाकून घ्यायचं. आणि गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला सगळं परतून घ्यायचं चांगलं. आता चव बनलाय, म्हणजे गूळ त्यातला मस्तपैकी मेल्ट झालाय. तर पुढची स्टेप, आता भात आता आपल्याला टाकायचं आहे. वेलची पावडर आणि केसर ह्या 2 गोष्टी राहिल्या टाकायच्या आपल्याला फक्त. त्यात आपण भात टाकून घेऊया. भात बघा ना किती मोकळा झालाय. छानपैकी फुललाय पण भात, अजिबात चिकट नाही, काय नाही. तर याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. गुळाचा, तुपाचा, ड्रायफ्रूटचा काय खमंग वास सुटलाय. तरी अजून केसर आणि वेलची पडायचंच यातमध्ये आहे. तरी इतका भारी सुगंध येतोय ना. एक 2-3 मिनटं परतायचंय. मस्त वाफ आली की वेलची आणि केसर टाकायचंय. ते रेसिपी रेडी. तर आता मस्तपैकी दणदणीत वाफ आली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि केसर टाकून घ्यायचंय. नारळी भात ना वेलची पावडर शिवाय अधुराच आहे. आणि केसर
मस्त सुगंध येतोय आणि एकदम मोकळा झालाय. बघा ना किती मस्त मोकळा झालाय भात. अजून गरम आहे, थंड झालं की अजून एकदम मोकळा होणार आहे. तर रेसिपी रेडी आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. गरमागरम नारळी भात तयार आहे, तो पण एकदम फडफडीत. उद्या नारळी पौर्णिमेला हा भात तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. पण लक्षात असू द्या, आरोग्यम धनसंपदा.